नमस्कार. आज आपण परमपूज्य गुरुदेव पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्या लेखणीतून उतरलेल्या ज्ञानाच्या महासागरात एक डुबकी घेणार आहोत. हा ज्ञानाचा अमूल्य ठेवा आपल्याला मिळाला आहे अखंड ज्योती मासिकाच्या सप्टेंबर 1946च्या अंकातून. चला तर मग यात दडलेलं कालातीत शहाणपण समजून घेऊया. चला याची सुरुवात करूया एका थेट आणि अत्यंत शक्तिशाली आवाहनाने. जगण्यायोग्य जीवन जगा. हे फक्त शब्द नाहीत, तर या संपूर्ण विवेचनाचा आत्मा आहे. एक असं जीवन जे केवळ श्वास घेण्यापुरतं नाही, तर ते खऱ्या अर्थाने सार्थक आणि आदर्श असेल. तर मग या जगण्यायोग्य जीवनाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा खांब कोणता? तो आहे आपलं चरित्र. आपल्या अस्तित्वाचा, आपल्या प्रत्येक कृतीचा आणि आपल्या ओळखीचा हाच तर खरा पाया आहे. पण मग एक प्रश्न मनात येतोच की खऱ्या अर्थाने चांगलं जीवन कशाला म्हणायचं? अशी कोणती गोष्ट आहे जी आपले जीवन सार्थक आणि मोलाचं ठरवते? जरा विचार करूया यावर. गुरुदेवांनी दोन मार्ग अगदी स्पष्टपणे आपल्या समोर ठेवले आहेत. एका बाजूला आहे सद्गुणी जीवन, जे आपल्याला प्रेम आणि सन्मान मिळवून देतं आणि ज्यामुळे आपलं जीवन मजबूत बनतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे दुर्गुणी जीवन, जे आपल्याला सतत भीती आणि शारीरिक मानसिक रोगांकडे घेऊन जातं. निवड तर पूर्णपणे आपल्या हातात आहे. आणि हे जे सद्गुणी जीवन आहे ना, याचं मजबूत चारित्र्य उभं आहे ते या 5 खांबांवर: दया, क्षमा, निष्ठा, संयम आणि सत्य. हे केवळ गुण नाहीत, तर ही ती शक्ती आहे जी आपल्याला आतून सामर्थ्य देते आणि कोणत्याही कठीण परिस्थितीत स्थिर ठेवते. आता चारित्र्याकडून आपण वळूया व्यक्तिमत्वाकडे. कारण बघा, आपलं बाह्य आचरण जितकं महत्त्वाचं आहे ना, तितकंच महत्त्वाचं आहे आपलं आंतरिक संतुलन. आपलं बाहेरचं जग हे आपल्या आतल्या जगाचाच आरसा असतं, नाही का? मग हे व्यक्तिमत्वाचं संतुलन म्हणजे काय नेमकं? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही आपल्या आतल्या द्वंद्वांना, संघर्षांना शांत करण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा आपले विचार, आपल्या भावना एका सुरात काम करतात, तेव्हा आपल्याला एक विलक्षण आंतरिक शक्ती आणि एक स्पष्ट ध्येय मिळतं. आणि खरा आनंद, खरी क्षमता इथेच दडलेली असते. आणि हे संतुलन साधायचं कसं, त्याचा मार्गही किती सुंदरपणे इथे सांगितलाय बघा. सुरुवात होते स्वतःला ओळखण्यापासून. आपल्या आत काय संघर्ष सुरू आहेत हे प्रामाणिकपणे पाहण्यापासून. एकदा ते कळलं की मग आपण दया आणि क्षमा यांसारखे सद्गुण वाढवू शकतो. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा: आपल्या विचारांवर आणि भावनांवर नियंत्रण मिळवणं. आणि ह्या प्रवासाचा शेवट होतो एका सुंदर ठिकाणी, आंतरिक शांती आणि अखंडतेत. चला आता एका अशा विषयावर बोलूया जो खूप खोल आहे: श्रद्धा आणि साधनेचं रहस्य. एक गोष्ट लक्षात घ्या, हा विषय केवळ पूजा अर्चा किंवा कर्मकांडांपुरता मर्यादित नाही, तर तो त्याही पलीकडचा आहे. एक खूप महत्त्वाचा प्रश्न इथे येतो की श्रद्धेची खरी ताकद, खरी शक्ती कशात आहे? हा प्रश्न खरं तर प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आणि याचं उत्तर इतकं सुंदर आहे: श्रद्धा म्हणजे व्यवहार नाही, ते एका कृतज्ञ आणि सद्गुणी हृदयाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे. श्रद्धा म्हणजे देवाणघेवाण नाही की मी काहीतरी दिलं आणि देवाने मला काहीतरी द्यावं. नाही, ती एक आतून येणारी नैसर्गिक भावना आहे. आणि ही श्रद्धा आपल्या रोजच्या जगण्यात कशी दिसते? तर आई-वडिलांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या सेवेतून, आपल्या गुरुजनांचा आदर करून, सचोटीचं आणि चांगलं जीवन जगून, आणि आपल्याला मिळालेल्या प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून. हीच खरी श्रद्धा आहे. चला आता आपल्या आतल्या जगाला बाहेरच्या जगाशी जोडून बघूया. कर्म आणि आरोग्याच्या विज्ञानाबद्दल बोलूया, कारण आपले विचार, आपल्या भावना आणि आपलं शरीर हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे. कर्माबद्दल बोलताना एक प्रश्न नेहमीच मनात येतो: आपण जे काम करतो ते किती मोठं आहे किंवा किती छोटं आहे, याने खरंच काही फरक पडतो का? आणि याचं उत्तर अगदी साधं आणि स्पष्ट आहे: भावना ही प्रधान आहे. याचा अर्थ काय? तर आपण कोणतंही काम कोणत्या भावनेने करतो, आपला हेतू काय आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. शुद्ध आणि निस्वार्थ भावनेने केलेलं एक छोटंसं कामसुद्धा स्वार्थी हेतूने केलेल्या मोठ्या यज्ञापेक्षा श्रेष्ठ ठरतं. आणि जसं कर्मामध्ये भावना महत्त्वाची, तसंच आपल्या जीवनात शारीरिक आरोग्याचं महत्त्वही खूप मोठं आहे. व्यायाम आपल्या शरीराला लवचिक आणि ताकदवान बनवतो. आणि लक्षात ठेवा, एक निरोगी शरीरच निरोगी आणि मजबूत मनाचा आधार बनू शकतं. हेच तर एका समाधानी जीवनासाठी आवश्यक आहे. आयुष्यातलं एक वास्तव म्हणजे दुःख. ते प्रत्येकाच्या वाट्याला येतंच, नाही का? पण मग प्रश्न असा आहे की या दुःखांपासून सुटका मिळवण्याचा काही मार्ग आहे का? आपल्याला दुःख का होतं? आपण नेहमी बाहेर कारणं शोधतो, पण खरं कारण बाहेर नाहीये, ते आपल्या आत आहे.
आपल्याच मनात दडलेल्या रागात, लोभात, भीतीमध्ये आणि निरर्थक चिंतांमध्ये. मग यावर उपाय काय? इथे 4 सोपे पण खूप प्रभावी मार्ग सांगितले आहेत. पहिलं, आरोग्याची काळजी घ्या, कारण निरोगी शरीर मनाला स्थिर ठेवतं. दुसरं, स्वतःवर संयम ठेवा, जेणेकरून भावना आपल्यावर स्वार होणार नाहीत. तिसरं, समाजात नम्रतेने आणि सहकार्याने वागा, कारण यामुळे सकारात्मक संबंध तयार होतात. आणि चौथं, आपली कर्तव्य तक्रार करत नाही तर आनंदाने पार पाडा. हाच आहे दुःखावर मात करण्याचा खरा मार्ग. चला तर मग आपण या सगळ्या विवेचनाचा सार काय आहे ते थोडक्यात बघूया. म्हणजे हे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्या मनात पक्के बसतील. पहिलं, एक मजबूत चारित्र्य हाच एका सार्थक जीवनाचा पाया आहे. दुसरं, आपल्या व्यक्तिमत्वाचं संतुलन साधूनच खरी आंतरिक शांती मिळू शकते. आणि तिसरं, खरी श्रद्धा ही केवळ पूजापाठात नाही तर निस्वार्थ कृती आणि कृतज्ञतेमध्ये आहे. पुढे आपल्या कर्माचं फळ हे त्याच्या लहान मोठेपणावर नाही तर त्यामागच्या भावनेवर अवलंबून असतं. शारीरिक आरोग्य हे मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुःखावर मात करण्याची शक्ती बाहेर कुठेही नाही, ती आपल्या आतच आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा शेवटचा प्रश्न. हे जे काही आपण समजून घेतलं, या ज्ञानाला आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग कसा बनवायचा? हा विचार प्रत्येकाने करायला हवा. कारण ज्ञान तेव्हाच सार्थक होतं जेव्हा ते आपल्या वागण्यात, आपल्या जगण्यात उतरतं.